मी बायबल कॉलेजमध्ये होतो बँगलोरमध्ये आणि शिकत असताना आणि तिथली फीज मला भरायची होती आणि मला माहीत नव्हतं की फीज भरायची आहे, परंतु आता माझ्याकडे पैसे नव्हते आणि मला माहीत नव्हतं की आता कसं करायचं. आणि मला फायनान्स ऑफिसमध्ये बोलवलेलं आणि मला सांगितलेलं तुम्ही फीज तुमची पेंडिंग आहे आणि ही फीज तुम्ही एका आठवड्यात भरायचं आहे आणि ह्या आठवड्यात जर नाही भरला तर तुम्हाला बॅग पॅक करून जावं लागेल. आणि तेव्हा मला समजत नव्हतं की आता कसं कोण माझी फी भरणार. ओके, असं वाटलं की काही लोकांच्याकडं काही मागावं काय, पण आणि विचारायला की बाबा ह्या लोकांच्याकडे मागायला नको, मला काय भेटणार नाही. आणि मी देवाकडं प्रार्थना करत होतो. आमच्या कॉलेजच्या मागं एक ग्राउंड आहे, त्या ग्राउंडवरती जायचो रात्री 11-12 वाजता गुडघ्यावरती त्या ग्राउंडवरती यायचो आणि मी देवाकडे प्रार्थना करायचो, प्रभू तू माझा पुरवठा करणारा परमेश्वर आहेस, तू मला पुरवठा कर. या आठवड्यात मला फीज भरायचे आहेत, माझ्याकडे पैसे नाहीत, मी कुणाला मागू शकत नाही आणि माझ्यासाठी तू काय कर, मार्ग तयार कर. आणि मी देवाकडं परमेश्वरला मी प्रार्थना करत होतो पुरवठ्यासाठी. आणि प्रियानो तुम्हाला सांगतो, तासन तास मी त्या ठिकाणी प्रार्थना करायचो आणि त्या आठवड्यामध्ये देवानं अद्भुत काम केलं. मला सांगितलं त्या आठवड्यात फी भरायची नाही तर पॅकअप करावं जावं लागेल तुम्हाला. तो पूर्ण आठवडा संपला आणि मग आठवडा संपल्यानंतर मला ऑफिसमध्ये बोलावणं आलं आणि मला सांगितलं की ऑफिसमध्ये भेटायला बोलवलंय. तेव्हा वाटलं की आता चला आता आमचं पॅकिंगचा समय आला आणि मी घाबरत त्या ऑफिसमध्ये गेलो आणि सरांना जाऊन भेटलो की तेव्हा ते सर म्हणाले की ह्या पेपरवरती सही करा. मला वाटलं आता ही कसली सही आहे, मला वाटतं इथं आता हाकलून लावतात मला कॉलेजमधून. नाही तुम्ही सही करा. सही केली. मी म्हटलं सर कशाबद्दल सही, काय झालं. नाही कोणीतरी ऑफिसमध्ये आलं आणि तुमची फी भरून गेलं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्या ठिकाणी मला शॉक बसला प्रियानो. मला माहित नाही ती अजून पण मला माहित नाही की कोण ती व्यक्ती आहे की ती फी भरून गेलं. त्या सरांना म्हटलं की ती व्यक्ती कोण आहे सांगा, ॲटलिस्ट मी त्या व्यक्तीला थँक्यू म्हणतो, आभार मानतो त्यांच्या व्यक्तीचं. नाही त्या व्यक्तीने सांगितलं की प्रशांतला माझं नाव सांगू नका. हालेलुया. आणि त्या ठिकाणी मी आश्चर्य झालो प्रियानो की कसं परमेश्वर मला पुरवठा करतो. आम्ही अपेक्षाच करत नाही. मी माझ्या स्वप्नात सुद्धा असं वाटलं नव्हतं की असं कोणतरी येईल आणि फीस भरून जाईल. हालेलुया. आणि त्यावेळेसची माझी किती भरायची होती फी सगळी, त्यावेळेस ती व्यक्ती कोणती भरून गेली. प्रेज गॉड. आता ह्या व्यक्तीला भरपूर वर्ष झाले, मला अजून पण ती व्यक्ती माहित नाही की कोण फी भरली. हालेलुया. पण माझा विश्वास आहे की माझा पुरवठा करणारा परमेश्वरानं माझी फी भरलेली आहे. हालेलुया. देव लोकांना उभं करतो आमची प्रत्येक गरज भागवण्यासाठी. हालेलुया.